नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा परिपाठ. आजची दिनांक 3/9/2020. आजचा वार गुरुवार. आजची तिथी भाद्रपद कृष्ण पक्ष. सुविचार. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. याचा अर्थ बघा, आशा, आशेला पंख असतात. म्हणजे एखादं आपल्या जीवनामध्ये ध्येय असेल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी त्याला प्रयत्नांची गरज असते आणि प्रयत्न तर आपल्याला करावेच लागतात. पण त्या प्रयत्नांसोबत आपण एक स्वप्न बघतो आणि ते स्वप्न म्हणजेच ती झाली आपली आशा. आणि आशेला पंख आहेत म्हणजेच आपण एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टीची आपण मनामध्ये आशा बाळगतो. आणि अंतःकरणात जिद्द म्हणजेच काय, तर आपल्यामध्ये जिद्द असेल आपल्या अंतःकरणामध्ये की मला ही गोष्ट मिळवायचीच, मी माझ्या ध्येयापर्यंत जाणारच, अशी जिद्द असेल तर येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच असतो. म्हणजेच आपल्याला जे आपल्या आयुष्यात जे ध्येय असेल ते आपण लगेच साध्य करू शकतो. आणि प्रत्येक क्षण हा आपलाच असतो. म्हणजे काय, तर प्रत्येक जो क्षण येतो जीवनामध्ये तो आपलाच असतो. म्हणजेच काय, तर आपण ते आपलं ध्येय साध्य केलेलं असतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः
हिंदी प्रतिज्ञा। भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन हैं। मुझे अपने देश से प्यार है। अपने देश की समृद्ध तथा विविधताओं से विभूषित परंपराओं पर मुझे गर्व है। मैं हमेशा प्रयत्न करूंगा कि उन परंपराओं का सफल अनुयायी बनने की क्षमता मुझे प्राप्त हो। मैं अपने माता पिता, गुरुजनों और बड़ों का सम्मान करूंगा और हर एक से सौजन्यपूर्ण व्यवहार करूंगा। मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं अपने देश और अपने देशवासियों के प्रति निष्ठा रखूंगा। उनकी भलाई और समृद्धि में ही मेरा सुख निहित है। जय हिंद। आजचा आपला इंग्रजी शब्द आहे ऑर्थोलॉजी. ORTHOLOGY. ऑर्थोलॉजी म्हणजे काय? पुराणकथा. आता पुराण कथा म्हणजे काय? तर जुन्या गोष्टी. कथा म्हणजे काय? गोष्ट. तर पुराण कथेमध्ये विष्णू पुराण, रामायण महाभारत यामधल्या लहान लहान गोष्टी असतात. त्यालाच आपण पुराण कथा असे म्हणतो. पंचगंगा नदी. पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नदी झाली आहे. 5 उपगंगाच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे इतर नद्यांप्रमाणे याही नदीमध्ये प्रदूषण होत आहे. पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते. ती करवीर तालुक्यातल्या चिखली गावातील प्रयाग संगमापासूनच सुरू होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर ही नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते. आजचा मजेशीर खेळ आहे टिपक्यांची मजा. अंकानुसार टिपके जोडा. या ठिकाणी 1 पासून वेगवेगळे अंक दिलेले आहे 42 पर्यंत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे अंक सिरियल ऑर्डरनी जोडायचे आहे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण टिपक्यांची मजा या मजेशीर खेळामध्ये अंक जोडून आपण हा छान मासा या ठिकाणी आपण छान मासा तयार केलेला आहे. आता बघा आपला दुसरा मजेशीर खेळ बघा. या ठिकाणी पण अंक आहेत. आता हे अंक आपल्याला जोडायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19,
20. बघा ही आपली या ठिकाणी चिमणी तयार झालेली आहे. तर आपण या टिपक्यांची मजामध्ये आपण अशा प्रकारे वेगवेगळे प्राण्यांचे आकार जोडून अंकानुसार जोडून वेगवेगळे प्राणी आपण रेखाटू शकतो. आजची आपली गोष्ट आहे बुद्धीचा उपयोग. एक छोटंसं नगर होतं. त्या नगरामध्ये एक राजा राहत होता. त्या राजाचा प्रधान अतिशय हुशार होता. राजाने एक दिवस विचार केला, आपला प्रधान तर हुशार आहे, पण त्या प्रधानाचाच एक छोटा मुलगा होता. राजाला वाटलं या मुलाची परीक्षा घ्यावी. वडील तर हुशार आहे, पण मुलगा देखील वडिलांसारखा हुशार आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याची परीक्षा घेण्याचं राजाने ठरवलं. राजा रोज त्या प्रधानाच्या मुलाला आपल्या जवळ बोलवी आणि पहिल्या दिवशी राजाने काय केलं, आपल्या हातामध्ये 2 नाणी ठेवली. एक नाणं होतं सोन्याचं, दुसरं नाणं होतं चांदीचं. आणि प्रधानाच्या मुलाला बोलवलं, बाळ इकडे ये. या 2 नाण्यामधलं जे नाणं मौल्यवान असेल ते नाणं तू यातलं उचल. प्रधानाच्या मुलाने नाण्याकडे बघितलं, थोडा वेळ विचार केला, दोन्ही नाणी बघितली. एक नाणं सोन्याचं होतं, एक नाणं चांदीचं होतं. दोन्ही पण नाणी बघितली आणि पटकन चांदीचं नाणं उचललं. आता राजाने त्या प्रधानाच्या मुलाला उद्या देखील बोलवलं. मुलाने नाणं उचललं आणि त्याने घरी एक बरणी केली. त्या बरणीमध्ये त्याने ते नाणं टाकलं. दुसऱ्या दिवशी परत राजाने मुलाला बोलवलं, बाळ हे बघ, हे 2 नाणी आहे, यातील एक मौल्यवान नाणं उचल. परत मुलाने तेच केलं, चांदीचं नाणं उचललं, ते घरी गेला आणि बरणीत टाकलं. आता हा असा नाणं उचलण्याचा क्रम रोजच चालू होता. राजा त्याला बोलवायचा, परत तोच प्रश्न, यातलं मौल्यवान नाणं उचल. मुलगा चांदीचं नाणं उचलायचा, बरणीत टाकायचा. असा करत 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 हाच क्रम महिनाभर चालला. महिनाभरात ती बरणी गच्च भरली. राजाने प्रधानाला बोलवलं, म्हणे अहो प्रधान, तुम्ही तर हुशार आहात, पण तुमचा मुलगा मात्र बिलकुल हुशार नाहीये. अहो त्याला मौल्यवान काय आहे हेच कळत नाहीये. मी त्याला रोज सोन्याचं आणि चांदीचं नाणं त्याच्या समोर ठेवतोय आणि मौल्यवान नाणं उचल म्हणून सांगतोय, तर तो आपला रोज चांदीचीच नाणं उचलतोय. अहो तुमच्या मुलाला मौल्यवान काय आहे हेच समजत नाहीये. प्रधान घरी गेला. घरी गेल्यानंतर प्रधानाने आपल्या मुलाला विचारलं, बाळ तुला मौल्यवान काय आहे हे समजत नाहीये का? मुलाने सांगितलं, हे बघा बाबा, मला मौल्यवान काय आहे हे माहीत आहे, परंतु जर सोन्याचं नाणं मौल्यवान समजून मौल्यवान असणारं सोन्याचं नाणं उचललं असतं तर त्याच दिवशी आमचा खेळ संपला असता आणि मला रोज महिनाभर चांदीची नाणी गोळा करता आली नसती. मी रोज चांदीचं नाणं मौल्यवान समजून रोज चांदीची नाणी गोळा केली आणि महिनाभरात माझी मोठी बरणी भरली. आणि मी त्याच दिवशी जर म्हणाला असतो की सोन्याचं नाणं मौल्यवान आहे तर आमचा हा खेळ त्याच दिवशी संपला असता. म्हणजे मी महिनाभर राजाला खेळवलं. राजाने मला खेळवलं नाही तर मीच राजाला खेळवलं आणि माझ्याकडे भरपूर चांदीची नाणी जमली. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवरून असा बोध घ्यावा की आपण जरी बुद्धिमान असलो तर आपल्याला त्या बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी करता यायला पाहिजे. बुद्धीचा योग्य ठिकाणी वापर करता आला तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होतो. धन्यवाद. मित्रांनो, आजचा आपला विज्ञान प्रयोग आहे गॅसच्या साहाय्याने फुगा फुगवणे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे फुगा, रबर, कात्री, पाण्याची बॉटल, पाणी आणि इनो फ्रूट सॉल्ट. या ठिकाणी आपला जो प्रयोग आहे या प्रयोगामध्ये आपल्याला इनो
इनोच्या साह्याने आपल्याला फुगा फुगवायचा आहे. बघा, मी या एका वाटीमध्ये इनो फ्रूट सॉल्ट टाकते. याच्या बॉटलमध्ये मी पाणी टाकत आहे. पाणी टाकल्याच्या नंतर बॉटलमध्ये इनो फ्रूट सॉल्ट इनो फ्रूट सॉल्ट टाकलं. आता इनो फ्रूट सॉल्टमध्ये गॅस तयार झालेला आहे आणि त्या गॅसच्या साहाय्याने हा जो फुगा आहे हा फुगा फुगतो आहे. हे बघा, इनोमध्ये सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा आणि सायट्रिक ॲसिड असते आणि पाण्यामध्ये H2O ऑक्सिजन यांचा संयोग होऊन गॅस तयार होतो आणि त्या गॅसच्या साहाय्याने फुगा फुगतो. तांबे हा निसर्गात आढळणारा विद्युत सुवाहक धातू आहे. तांब्याचा उपयोग विद्युत वाहिन्यांमध्ये तसेच आभूषण व अलंकारामध्ये आणि घरगुती भांड्यांसाठी होतो. तांब्याचा वापर मनुष्याकडून खूप पूर्वीपासून होत आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी चांगले असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी तसेच हृदयविकार यासारख्या समस्येवर तांब्याच्या भांड्यातील पाणी उपयुक्त ठरते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे थायरॉईडचा त्रास कमी होतो. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ॲनिमियाच्या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे रक्तातील लोह वाढून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. हसरा नाचरा, हसरा नाचरा, जरासा लाजरा. हसरा नाचरा, जरासा लाजरा. सुंदर साजिरा, श्रावण आला. हसरा नाचरा, जरासा लाजरा. हसरा नाचरा, जरासा लाजरा. सुंदर साजिरा, श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत. भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला. हसरा नाचरा, जरासा लाजरा. हसरा नाचरा, जरासा लाजरा. सुंदर साजिरा, श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत,
श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात, लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला. केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला. संध्येच्या गगनी श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. लपे ढगा मागे धावे माळावर, लपे ढगा मागे धावे माळावर असा खेळ कर श्रावण आला. असा खेळ कर श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी, सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला. आनंदाचा धनी श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा साला जरा, हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला. 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 मातरम् वन्दे मातरम्. सुजलां सुफलां मलयजशीतलां सस्यश्यामलां
गृहपाठ इयत्ता पहिली व दुसरीसाठी पंचगंगा नदी कोणत्या शहरातून उगम पावते? दुसरा प्रश्न आहे, आज परिपाठात घेतलेल्या धातूचे नाव काय आहे? हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे आणि परिपाठ बघून तुम्ही याचे उत्तरं लिहायचे आहे. इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी हा गृहपाठ होता. इयत्ता तिसरी ते सातवी पंचगंगा या नदीची माहिती 3 ते 4 ओळीत लिहा. दुसरा प्रश्न, तांबे या धातूविषयी 3 ते 4 ओळीत माहिती लिहा. तुम्ही या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा गृहपाठ 3री ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. धन्यवाद.